Hello dear student, welcome to Sam's Learning Point. Sam's Learning Point या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता आज आपण युनिट 2 मधील 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनवरील वॉर्मिंग अप आणि चिटचॅट खूप सोप्या भाषेमध्ये इथे आपण समजून घेणार आहोत. चिटचॅटमध्ये पहिलं कोट असा आहे, अ लाय कॅन रन अराउंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ गॉट इट्स बूट्स ऑन. वाक्याचा अर्थ आपण इथे समजून घेऊया. अ लाय कॅन रन अराउंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ गॉट इट्स बूट्स ऑन. म्हणजे खरे शूज परिधान करूपर्यंत खोटं जग फिरून येतं. हे वाक्य मार्क ट्वेन यांनी हे विधान केलं होतं आणि खरं हे आहे, द अबाव कोटेशन एक्सप्रेसेस हाऊ फास्ट रुमर्स स्प्रेड. म्हणजे वरील विधानातून आपल्याला कळतं रुमर्स म्हणजे अफवा किती वेगानं पसरतात. आणि कोटेशन या शब्दाचा अर्थ इथे विधान असं होईल. चिटचॅटमधील खालील लाईन बघा. टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट रुमर्स. रिसेंट म्हणजे ताजे. वेन पीपल बिलीव्ड ॲट फर्स्ट अँड सफर्ड फॉर इट लेटर. म्हणजे बघा याचा अर्थ असा होईल, लोक प्रथम विश्वास ठेवतात व नंतर त्याकरिता मनस्ताप भोगतात. अशा नुकत्याच पसरलेल्या अपयशी तुमच्या गटात चर्चा करा. अशीच एक अफवा पसरलेली जे रूमर्स मी इथे तुम्हाला देत आहे. अशा पद्धतीनं अनेक रूमर्स तयार होतात आणि लोकांना पश्चाताप होतो. हे तुम्ही तुमच्या मित्रांच्या मध्ये चर्चा करून एक गट तयार करून तुम्ही इथे समजून घेऊ शकताय. उदाहरण म्हणून मी इथे तुम्हाला एक सेंटेन्स देत आहे. हे बघा. A virus called Zika has emerged that is more dangerous than corona. Emerged या शब्दाचा अर्थ इथे होईल उदयास येणे. A virus called Zika has emerged that is more dangerous than corona. म्हणजे कोरोनापेक्षा खूप भयानक आणि डेंजरस असं झिका नावाचं व्हायरस आलेला आहे. नॅन कोरोना अँड पीपल आर डाईंग बिकॉज ऑफ इट. आणि लोक त्याच्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत. दॅट द व्हायरस विल सून कम टू आवर विलेज. आणि ते व्हायरस ताबडतोब किंवा लगेचच आपल्या गावात येणार आहे. द रुमर्स वॉज स्प्रेडिंग व्हेरी स्ट्रॉंगली अँड पीपल बिलीव्ड इट. ही अफवा खूप ताकदीनं आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पसरली आणि लोक त्याच्यावर विश्वासही ठेवत होते. People stopped going to work when they realized that it was just a rumors. लोकांनी कामावर जायचं पण बंद केलं. पण ज्यावेळी लोकांना कळालं की हे फक्त अफवा आहे, some people were very upset. मग त्यावेळी काही लोक खूप नाराज झाले. अशा पद्धतीनं अनेक रुमर्स घडतात आणि त्या अफवा आहेत हे कळतं. नेक्स्ट, how can we decide whether some news is a fact or fake? एखादी बातमी खरी आहे की खोटी आहे हे एखादा कसं ठरवू शकतो एखादा व्यक्ती? याचं उत्तर आपण असं देऊ शकतो, we can understand whether a news is fact or fake by going into its a reality. There are many good ways for us to verify its authenticity without immediately trusting someone. म्हणजे अचानक कुणावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्याची सत्यता पडताळून बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी अनेक चांगले मार्ग उपलब्ध आहेत. Who do you think are responsible for spreading fake news? खोट्या बातम्या पसरवण्याकरता कोण जबाबदार असतात असे तुम्हाला वाटते? I think some bad people spread fake news to create discord among the community and
टू अचीव देअर ओन सेल्फिश इंटरेस्ट फॉर फन अँड एन्जॉयमेंट. म्हणजे समाजातील काही विघातक लोक आहेत स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी अशा बातम्या पसरवतात असं मला वाटतं. डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज यू कम क्रॉस? तुम्हाला मिळालेल्या सर्व बातम्यावर तुम्ही विश्वास ठेवता का? याचं उत्तर असं असेल, नो, आय नेव्हर बिलीव्ह इट बिकॉज I don't believe it without understanding some common sense. I don't believe it without first checking whether the news is true or false. अजिबात नाही. जोपर्यंत मला स्वतःवर भरोसा होत नाहीये, विश्वास होत नाहीये, तोपर्यंत मी ती विश्वास ठेवत नाहीये. काही कॉमन सेन्स समजून घेऊन मी विश्वास ठेवतो किंवा पहिल्यांदा मी ते चेक करतो त्या खऱ्या आहेत का खोटे, मगच मी विश्वास ठेवतो. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ रूमर्स विच सीम्ड टू बी अ फॅक्ट. इन द बिगिनिंग लेटर इट वॉज प्रूव्ड अ फॉल्स. सुरुवातीला खरे आहे पण नंतर खोटी ठरेल असे वाटणाऱ्या एखाद्या अफवेचे म्हणजे रूमर्सचे उदाहरणं द्या. तर ते उदाहरण आपण इथे एक एक्झाम्पल म्हणून इथे समजून घेऊया. तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी हे उदाहरण देतोय. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं. हे बघा, द न्यूज स्प्रेड दॅट फेमस कॉमेडियन समीर चौगुले वुड बी कमिंग टू आवर स्कूल. म्हणजे अशी बातमी पसरली की प्रसिद्ध हास्य कलाकार समीर चौगुले आमच्या शाळेत येणार आहे. बट द नेक्स्ट डे वी रिअलाइज्ड दॅट द न्यूज वॉज जस्ट अ रूमर. दुसऱ्या दिवशी आम्हाला हे समजलं आणि लक्षात आलं की फक्त अफवा होती. ऑल ऑफ अस फ्रेंड वेअर व्हेरी अपसेट. आम्ही प्रत्येक मित्र जे होतो आम्ही प्रत्येकजण खूप दुःखी झालो, अपसेट झालो. वेन वी रिअलाइज दॅट द न्यूज वॉज जस्ट अ रूमर. मग त्यावेळी आमच्या लक्षात आलं ही बातमी फक्त एक अफवा म्हणून पसरली होती. क्वेश्चन नंबर 2 बघा. Read the following statements. Describe whether it is fact or rumors. Justify your decision. म्हणजे खालील विधाने वाचा. ती विधाने सत्य आहेत की अफवा आहेत याचे वर्णन करा आणि तुमच्या निर्णयाचे इथे समर्थन करा. आता क्वेश्चन नंबर 2 टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 47 मध्ये बॉक्स दिलेला आहे. रकाना तयार करून त्यामध्ये नोंदी करायच्या आहेत. पण तुम्हाला अधिक सोपस्कर समजावं म्हणून मी प्रत्येक स्टेटमेंट इथे समजून देत आहे. पहिलं स्टेटमेंटचं आहे काऊ गिव्ज बर्थ टू अ काफ. म्हणजे गाई वासरांना बछड्यांना जन्म देते का? तर फॅक्ट यस आहे. रूमर्स नो. म्हणजे रूमर्स नाही, अफवा नाहीत. एक्सप्लेनेशन काय म्हणजे याचं समर्थन कसं करू शकतो आपण? कारण हे नॅचरल फिनॉमिनन आहे, म्हणजे नैसर्गिक घटना आहे. सेकंड स्टेटमेंट्स. इन 2025 द सन विल सॉल्व द अर्थ. स्टेटमेंट काय बघा. 2025 मध्ये सूर्य पृथ्वीला गिळेल. तर हे फॅक्ट होईल का? तर नो. हे रूमर आहे का? यस. मग एक्सप्लेनेशन काय, याचं समर्थन काय किंवा याचं स्पष्टीकरण काय बघा. नॉट सायंटिफिकली करेक्ट. शास्त्रीय दृष्टिकोनातून हे बरोबर नाहीये. तिसरं स्टेटमेंट समजून घेऊया. यू रिसीव अ मेसेज दॅट यू हॅव ओन ₹5 crore इन अ लॉटरी. तर फॅक्ट काय? फॅक्ट काहीच नाहीये. रूमर्सच आहे, या अफवाच आहेत म्हणून येस लिहिलं. एक्सप्लेनेशन काय? इफ आय डिडंट विन द लॉटरी हाऊ कॅन आय विन अ लॉटरी ऑफ ₹5 crore. दॅट्स वाय दिस इज अ रूमर. बघा, मी लॉटरी काढलीच नाहीये तर मी लॉटरी जिंकेन कसं 5 करोडची? म्हणून तर काय, हे फक्त अफवा आहे. नेक्स्ट स्टेटमेंट 4 बघूया.
Bees beat their wings 270 times in a second. म्हणजे मधमाशी तिचे पंख सेकंदाला 270 वेळा फडफडते किंवा बीट करते. याचं फॅक्ट्स काय आहे, तर हे फॅक्ट आहे का, तर फॅक्ट आहे. रूमर्स नाही आहे, कारण फॅक्ट का आहे, तर सायंटिफिकली प्रूव्ड झालेलं आहे. मग शास्त्रीय दृष्टिकोनातून हे सिद्ध झालेलं आहे. स्टेटमेंट 5. मेनी शिप्स अँड एरोप्लेन हॅव डिसअपियर्ड इन बर्मुडा ट्रायंगल. बर्मुडा ट्रायंगलची माहिती घ्या. तुमच्या लक्षात येईल की अनेक जहाजे आणि एरोप्लेन बर्मुडा ट्रायंगलमध्ये गायब होतात. तर हे फॅक्ट आहे का, तर यस, हे फॅक्ट आहे. रूमर आहे का, नो, हे रूमर नाही आहे. तर याचं एक्सप्लेनेशन काय, तर हे प्रूव्हन फॅक्ट आहे. 6. ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. हे फॅक्ट आहे का, तर यस, हे फॅक्ट आहे. रूमर्स आहे का, नाही रूमर. एक्सप्लेनेशन काय, ट्रायल्स आर बीइंग मेड. अनेक ट्रायल्स घेतले गेलेले आहेत. 7. सोफिया इज वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन. सोफिया ही जगातील पहिली रोबोट नागरिक आहे का, तर याचं फॅक्ट आहे यस. रूमर्स आहे का, रूमर्स नो. एक्सप्लेनेशन प्रूव्हन फॅक्ट आहे. गोस्ट्स डिवेल इन बनियान ट्री. भूते, पिशाचे, वाईट आत्मा या वडाच्या झाडावर असतात का, फॅक्ट काय आहे, नो. तर हे रूमर्स आहे, यस. तर एक्सप्लेनेशन काय आहे, नॉट सायंटिफिकली प्रूव्ड. शास्त्रीय दृष्टिकोनातून हे काय सिद्ध झालेलं नाही. स्टेटमेंट 9. डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. तर फॅक्ट नो असं असेल आणि रूमर्स येस, कारण ही अफवाच आहे. त्याचबरोबर याचं एक्सप्लेनेशन कसं असेल, तर याचं एक्सप्लेनेशन सुपरस्टिशन्स आहे, म्हणजे ही एक अंधश्रद्धा आहे. लास्ट स्टेटमेंट्स 10 नंबर. एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. कॉन्कर म्हणजे ताबा घेणे. एलियन्स विल कॉन्कर विथ द अर्थ. एलियन्स पृथ्वीवर पूर्ण ताबा घेतील. हे फॅक्ट्स आहे का, अजिबात नाही आहे. तर फॅक्ट्स नो. रूमर्स हां, यस, नक्कीच हे रूमर आहे. आणि एक्सप्लेनेशन काय, तर हे फक्त इमॅजिनेशन आहे. डिअर स्टुडंट, इथे आपण वॉर्मिंग अप चिटचॅट द बॉय हू ब्रोक द बँक वरील खूप सोप्या भाषेमध्ये आणि खूप छान पद्धतीने ते समजून घेतलेला आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. धन्यवाद. टेक केअर.